जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गाव हे मल्लाचे गाव म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। माझ्या वडिलांचे स्वप्न होते की पैलवान हर्षदने महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यातून स्पर्धेच्या खेळातून माझे स्वप्न पूर्ण करावे, परंतु देश पातळीवरील एशियन चॅम्पियनशिप खेळण्यासाठी हर्षदची महाराष्ट्रातून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे। आता तो ऑलिम्पिकमध्ये खेळून जिंकण्याचे स्वप्न देखील हर्षद पूर्ण करेल अशी ग्वाही हर्षदचे वडील केशव चेमटे यांनी दिली असून आई वडिलांचा व साधू संतांचा आशीर्वाद मागे असल्याने हर्षदने गावाचे नाव आज देश पातळीवर झळकवले असल्याने आमच्या गावाचा आज हर्षद म्हणजे मोठेपणा असल्याचे ते म्हणालेत। शिंगोरी गावाच्या वतीने हर्षद चेमटे यांचा गावकऱ्यांनी सहकुटुंब भव्य अशा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तारकेश्वर गटाचे महंत अजिनाथ महाराज शास्त्री, भगवान गडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री, शिवसेनेचे नेते अरुण भाऊ चेमटे, सरपंच परमेश्वर केदार, संदीप बोडखे, सीमाताई केशव चेमटे, शारदाबाई चेमटे यांच्यासह ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी केशव रोस्तम चेमटे, राहणार शिंगोरी। शिंगोरी गाव हे आमचं एक मल्लाचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं पहिलं। त्याच्यानंतर माझ्या वडिलाचं एक स्वप्न होतं की हर्षदनी पैलवान असा नॅशनल किंवा महाराष्ट्राचं राज्याचं नेतृत्व करावं। त्यांनी ते माझ्या वडिलाचं स्वप्न 100% साकार केलेलं आहे आणि माझ्या वडिलाचे किंवा गावाचे भाऊ बाबा सगळे संतांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत। आमच्या गावात खेमदासजी महाराज आहेत, शिंगरुशी महाराज आहेत, यांचे भरपूर त्यातला आशीर्वाद लाभलेले आहेत। माझी अशी इच्छा आहे की त्यांनी नॅशनल तर झाला आहे तो, आता त्याचं जे पुढचं एशियन किंवा ऑलिम्पिकचं स्वप्न आहे हे 100% पूर्ण करीन, कारण तो तेवढा जिद्दी आहे। महाराज यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर दुसऱ्याला का दिले असा जाब विचारत नगरसेवक दशरथ तुपे व त्यांचे बंधू पांडुरंग तुपे यांना पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी शहरातील तुषार सदाफळ व त्यांच्या सोबतच्या 10-12 जणांविरुद्ध राहता पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर तालुक्यातील सोनेवाडी परिसरात दुचाकीवरून आलेल्या 11 जणांच्या टोळक्याने तरुणाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। शाबीर अन्सारी असे जखमी तरुणाचे नाव आहे। दरम्यान या प्रकरणी जहागीर हतीम अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात विशाल व त्याचे 10 साथीदार यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न व अन्य कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोले तालुक्यातील राजूर गावासाठी भंडारदरा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी देऊन कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटावा या मागणीसाठी काल गाव बंद ठेवण्यात येऊन कोल्हार-घोटी राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून राजूर गावाला पाणी प्रश्न भेडसावत आहे। या पार्श्वभूमीवर थेट भंडारदरा धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थांच्या वतीने काल राजूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। फिर्यादीचे वकीलपत्र घेतल्याच्या रागातून जवळे तालुका पारनेर येथील रामदास मारुती सालके यांनी पारनेर बारचे सदस्य असलेले वकील सोमनाथ गोपाळे यांना पारनेर न्यायालय परिसर आणि जवळे येथील कुकडी सहकारी पतसंस्थेच्या आवारात धमकावून गलिच्छ शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यात घडलाय। याबाबत ॲडव्होकेट सोमनाथ गोपाळे यांनी रामदास सालके यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। जिल्ह्यात 9 मार्च पासून राबवण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे। पात्र मुलींना लसीकरणाबाबत अचूक माहिती देऊन मोहिमेत अधिकाधिक सहभागासाठी मोहिमेची व्यापक स्वरूपात जागृती करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले।
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथाच्या यात्रेत ग्रामपंचायत कराच्या नावाखाली गावाबाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप काही व्यापाऱ्यांनी केलाय। मढी यात्रेत अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याकडे निवेदन देत आम्हाला यात्रेत व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। जामखेड येथे एका हॉटेल समोर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलाय। अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार शुभम शाहराम लोखंडे, उल्हास विलास माने उर्फ वस्ताद, अर्शद अमीन सय्यद व अनोळखी 6 ते 7 यांनी मिळून फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलने फायर करून गंभीर जखमी केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले। सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी यांच्या चास शिवारातील शेत जमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करून नुकसान करत त्यांना दमदाटी केली। बुधवारी दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान चास शिवारातील गट नंबर 716, 714 व 1096-1 येथे ही घटना घडली। या प्रकरणी सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी ॲडव्होकेट रमेश पंढरीनाथ काळे यांनी गुरुवारी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार अरुण सहादू गोंडाळ, अमर सहादू गोंडाळ व पोकलेन चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यात रक्त व लघवी तपासणी करणाऱ्या केंद्रांचा मोठा सुळसुळाट झाल्याचे उघड झाले असून तालुक्यातील एकूण 47 तपासणी केंद्रांपैकी केवळ 13 केंद्रच अधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। उर्वरित 35 केंद्रे अनधिकृतरित्या सुरू असल्याचे सरकारी तपासातून स्पष्ट झाले। याच पार्श्वभूमीवर शालेय सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी अनधिकृत केंद्रात केल्याच्या प्रकारामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय। या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आनंद भंडारी यांनी दिलेत। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।